इतक्या दिवसापासून वाट बघत असलेला सिनेमा जो आहे राजा शिवाजी, या सिनेमाचं टीजर जे आहे ते रिलीज झालेलं आहे बघा. आणि सर्व काही गोष्टी बोलण्याच्या अगोदर तुम्ही खूप सारे व्हिडिओज बघितले असतील, तर मी सुरुवातीलाच तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो बघा, की टीजरवरती सर्वजणांच्या खूप मिक्स रिॲक्शन्स आलेल्या आहेत. आणि परंतु कोणता व्यक्ती काही बोलत असो बघा, हा सिनेमा मी गॅरंटी देतो की महाराष्ट्रात तर कन्फर्म आणि 100% चालणारच बघा. मीही या सिनेमाचा पहिल्या दिवशी पहिला शो बघेल बघा. आणि मला जर सांगायला गेलं तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगतो की या सिनेमाचा टीजर जे आहे मला तरी आवडला बघा. खूप काही गोष्टी आहेत तर आपण सर्व काही संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहूच या. परंतु सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो की सिनेमाची बेस्ट गोष्ट या संपूर्ण टीजरमधून जी मला वाटली बघा, जी की छावा सिनेमामध्ये मिसिंग होती, ती म्हणजे की या सिनेमाची म्युझिक. अजय अतुल यांचं बीजीएम आणि म्युझिक, छत्रपती जे गाणं बॅकग्राऊंडमध्ये वाजतं बघा, अक्षरशः जितक्या वेळेसही तुम्ही बघा तो टीजर, तर प्रत्येक वेळी त्या टीजरमध्ये त्या बीजीएमने अंगावरती शहारे येतात बघा. गूजबम्स येतात असे. म्युझिक या सिनेमाचा बेस्ट पार्ट असेल आणि नक्कीच म्युझिकमुळे हा सिनेमा वर्क तर करणार आहे बघा. बाकी या सिनेमामध्ये गोष्टी जर पाहायला गेलं तर रितेश देशमुख जे आहेत त्यांनी सर्व मित्रमंडळी गोळा केलेली आहे आणि राजा शिवाजी हा सिनेमा जो आहे ते बनवलेला आहे. एखाद दोन शब्द माझ्याकडून काही चुकले असतील तर माफ करा, कारण की आपल्या राजांचा हा सिनेमा आहे. नक्कीच बोलण्यामध्ये काही एखाद्या वेळेस चुकीनं काही येऊ शकतं. आता या सिनेमामध्ये ॲक्टिंग वाईज जर बघायला गेलं तर सर्वजण चांगल्या प्रकारे रोल आपलं निभावताना दिसत आहेत. परंतु पाहायला जर गेलं तर सर्वात बेस्ट मला वाटलं ते म्हणजे की स्वतः रितेश देशमुख. बाकी सर्वांना बघण्यापेक्षा मी रितेश देशमुख यांनी सर्वात परफेक्ट रोल केलेला आहे असं मला वाटतं. त्यासोबतच संजय दत्त एन पहिल्या आणि दुसऱ्या सिनेमामध्ये आता दिसत आहेत. मी तर असं म्हणेल की सॅच्युरेट झाला आहे. मला त्यांना प्रत्येक सिनेमामध्ये बघितलं सारखंच वाटत आहे. आताही अशातही त्यांचे 1-2 सिनेमा परत येणार आहेत बघा. त्यामुळं त्यांना दर दुसऱ्या सिनेमामध्ये जे आहे ते घेत आहेत. आणि विद्या बालनचा रोल मला असं थोडंफार नकली बोलल्यासारखं वाटतं. आता आय डोंट नो, तुम्हीच तो डायलॉग आहे का त्यांचा, थोडाफार नकली वाटतं. मरहूम मोहम्मद आदिल शाह ने सिवा को नादान समझने की भूल की थी, मैं नहीं करूंगी. आणि परत हा सिनेमा एका ठिकाणी खूप मला कमकुवत जाणवतो बघा. 1-2 सीन्स आहेत किंवा भरपूर सारे सीन्स आहेत की हा सिनेमा व्ही-एफ-एक्सच्या बाबतीत खूप खाली दिसतोय बघा. कारण की खूप सीन्स असे जाणवतात की नकली आहेत, ग्रीन स्क्रीनवरचे आहेत. त्यामुळे या सेक्शनमध्ये या सिनेमाजवळ आणखी जवळपास 1 महिन्याचा कालावधी आहे. त्यांनी वर्क केलं तर नक्की आणखी थोडंफार इम्प्रोवाइज जे आहे ते होऊ शकतं. बाकी लोकं जे आहेत या सिनेमाला तर पाडणार नाहीत बघा. कारण की एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की हा सिनेमा जो आहे मराठीमधील रितेश देशमुख जे आहेत स्वतः पहिला अटेम्प्ट करत आहेत. एवढ्या मोठ्या पॅन इंडिया लेव्हलवरती एखादा मराठी सिनेमा जे आहे ते नेत आहेत. मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू आय थिंक अशा 2-3 भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होत आहे. त्यामुळं मला वाटतं की सर्वांनी या सिनेमाला जे आहे ते सपोर्ट करावं. नक्की की त्यांनी एक प्रयत्न केलेला आहे. रितेश देशमुख जे आहेत त्यांनी प्रयत्न केलेला आहे की मराठी सिनेमा जो आहे जागतिक स्तरावरती किंवा भारतीय लेव्हलवरती नेण्याचा, तर त्यांना आपण सपोर्ट तर करू शकतो बघा. आणि मला एवढा विश्वास आहे की भलेही सिनेमा कोणत्याही दर्जाचा असो, कारण की दर्जा मी का म्हणत आहे बघा, कारण की जे मार्क विकी कौशलने छावा सिनेमामध्ये सेट केलेला आहे बघा. मी पहिलेही म्हटलं होतं की ते मार्क अचीव्ह करणं जे आहे थोडंफार अवघड जाईल आणि त्याच्या आसपासही हा सिनेमा कुठेतरी गेला पाहिजे. तेव्हा प्रेक्षक जे आहेत या सिनेमाची तुलना मला तर वाटतं की तुलण्यासाठी एक वेगळा व्हिडिओ जे आहे ते बनवावा लागेल. कारण की एवढ्या साऱ्या निगेटिव्ह कमेंट्स येत आहेत की छावामध्ये विकी कौशलने जे परफॉर्मन्स दिलेला आहे आणि राजा शिवाजीमध्ये छत्रपतींचा जशा प्रकारचा रोल रितेश देशमुख साकारत आहेत, त्यासाठी तर जेवढं लोकं बोलत आहेत त्यासाठी ते एक वेगळा व्हिडिओ तयार होईल. परंतु ठीक आहे, मला वाटतं की लोकांनी जे आहे तुलना न करत हा सिनेमा जो आहे याला वेगळं प्राधान्य देऊन वेगळा हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघावा. आणि मला वाटतं की मराठी ऑडियन्स नक्कीच या सिनेमाला चांगला सपोर्ट देखील करेल. कारण की यानंतर मग जसं रितेश देशमुख यांनी प्रयत्न केलेला आहे, तसंच वेगवेगळे डायरेक्टर्सही प्रयत्न करतील की एवढ्या मोठ्या लेव्हलवरती मराठी सिनेमा आणायचा. त्यामुळे जसं की बाहुबली या सिनेमानं एक चान्स घेतला होता बघा, एक रिस्क घेतली होती बघा, तशीच तुम्ही समजा की एक रिस्क आहे जी की रितेश देशमुख यांनी मराठी सिनेमासाठी घेतलेली आहे. कारण की या सिनेमाचं एक अप्रॉक्सिमेट बजेट मी जेवढं ऐकत आहे इंटरनेटवरती 100 कोटी रुपये आहे. त्यामुळे या सिनेमाला नक्कीच आपल्या सपोर्टची जी आहे ते गरज आहे बघा. माझं तरी पहिल्या दिवशीचं पहिलं तिकीट बुक आहे. सिनेमाचं सिनेमाचं टीजर जे आहे ठीक आहे बघा, खूप असं
मी असं म्हणणार नाही की टॉप नॉच आहे, परंतु बघितल्यानंतर छान वाटतं बघा. त्यामुळं मी तुम्हाला म्हणतोय, आताच विनवणी करतोय की तुम्ही या सिनेमाला सपोर्ट करा. कारण की मला तरी वाटतं की मराठी इंडस्ट्री कुठेतरी पुढे गेली पाहिजे. पॅन इंडिया लेव्हलवरती त्याचंही नाव गेलं पाहिजे. आपले अभिनेते कुठेतरी मोठ्या लेव्हलवरती जे आहे ते केले पाहिजे. तर नक्की तुमचं मत मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला हे टीझर कसं वाटलं व कसं नाही. थँक यू.